नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे दुसरं प्रकरण आपण अभ्यासत आहोत। या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं होतं, त्याच्यावरून तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत होता। अशा प्रकारे आपण या रिसीट आणि पेमेंट अकाउंट या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मेथडचा आज या ठिकाणी आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिली मेथड आपण बघत होतो, रिसीट आणि पेमेंट अकाउंट एक 4-5 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या। दुसऱ्यासुद्धा मेथडचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला दिलं होतं आणि रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं होतं आणि एक 2-3 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या। आता आज आपण तिसऱ्या मेथडचा प्रॉब्लेम अभ्यासत आहोत। सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलंच आहे आणि पुढं या ठिकाणी रिसीट आणि पेमेंट अकाउंट आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये ओपनिंगच्या असेट आणि लायबिलिटी दिलेल्या आहेत आपल्याला 1/4/18च्या 31 मार्च 19च्या। तर असेट आणि लायबिलिटी खाली बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तर त्या कशा ट्रान्सफर करायच्या ह्या तिसऱ्या मेथडमध्ये आज आपल्याला शिकायचं आहे। त्यामुळं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे हा आपल्याला तिसऱ्या प्रकारचा सुद्धा प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल। परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला तो सॉल्व करता यावा, यासाठी आपण या तिन्ही मेथडचे प्रॉब्लेम अभ्यासत आहोत। आजपर्यंत आपण पहिली आणि दुसरी मेथड अभ्यासली, आता तिसरी मेथड बघत आहोत। सुरुवातीला बघा, या ठिकाणी आपल्याला रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि पुढं खाली एक ओपनिंग असेट आणि लायबिलिटी दिलेले आहेत। एक पॉईंट आपण आता ट्रान्सफर करणार आहोत आणि मग ॲडजस्टमेंटचा नंतर विचार करणार आहोत, किंवा अगोदर ॲडजस्टमेंट बघू आपण या ठिकाणी कोणकोणत्या दिलेल्या आहेत त्या बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। सुरुवातीला पहिली ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, की बुक्स आपल्याला 1/4/18ला 9 लाख रुपये दिलेला आहे आणि 31/3/19ला 8,88,000 दिलेला आहे। म्हणजे बुक्स ओपनिंगची अमाऊंट पहिल्यांदा आपण असेटला घेणार, नवीन परचेस असेल तर ती त्यामध्ये ॲड करणार आणि मग डेप्रिसिएशन वजा करून मग आउटरला 8,88,000 रक्कम घेणार आहोत। आता फर्निचर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यांदा बघा, फर्निचर ओपनिंगला 3,26,000 आपण तिथं घेणार आहोत, आउटरला 3 लाख आहे, म्हणजे डेप्रिसिएशन आपल्याला दाखवायचं आहे। त्यानंतर बिल्डिंग फंड 8,27,000 रुपये दिलेला आहे असा ओपनिंगचा, क्लोजिंगला आपल्याला दाखवायचं आहे। आणि कॅपिटलमध्ये म्हणजे जरी काय त्यात बदल झाला तरी, आणि कॅपिटल फंडसुद्धा 6,11,000 लायबिलिटीला घेऊन मग त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे। तर या प्रकारे पहिल्या टेबलमधली ही माहिती आहे। नंतर 60% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे 60% डोनेशन हे बिल्डिंग फंडसाठी वापरायचं आहे। आणि तिसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी ₹70,000। मग सॅलरी आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत, त्यामध्ये आउटस्टँडिंग ॲड करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट आपण लायबिलिटीला लिहिणार आहोत। अशा प्रकारे सॅलरीमध्ये ॲड आणि लायबिलिटी साईडला। पुढं विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे। तर या प्रकारे आपल्याला या टिकमार्क करून घ्यायच्या आहेत, बुक्सला आणि डोनेशनला, सॅलरीला, या तिन्ही पॉईंटला टिकमार्क करून घ्यायचे आहेत। आता एक पॉईंट आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत। मी लक्ष द्या व्यवस्थित, सुरुवातीला प्रॉब्लेम मी व्यवस्थित वाचतोय आणि त्याचे इफेक्ट पण बघा। या ठिकाणी सिम्पलच प्रॉब्लेम आहे, भाऊराव पाटील कॉलेज नागपूर, म्हणजे हा कॉलेजेसचा प्रॉब्लेम दिलेला आहे नागपूर विद्यापीठाचा। सुरुवातीला बघा, रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलेला आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19, म्हणजे 31 मार्च 19ला आपलं इयर एंड होतं आहे।
सुरुवातीला बघा डेबिट साईडला रिसिप्ट रुपीज आणि क्रेडिटला पेमेंट रुपीज दिलेला आहे. रिसिप्टचे पॉईंट आपण इन्कमला लिहिणार आहोत, लक्षात घ्या, किंवा लॅबिलिटी साईडला एखादा दुसरा पॉईंट येणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी बघा कॅश इन हँड 12,000 हे कुठंच लिहायचं नाही. कॅश ॲट बँक 2 लाख हे पण रक्कम कुठंच लिहायची नाही, कारण ही ओपनिंगची कॅश आहे, ओपनिंगच्या बॅलन्स शीटला असते, त्यामुळं आपण ती क्लोजिंगला लिहायची नाही. त्यानंतर टू इंटरेस्ट 60,000 हे आहे असं इन्कमला दाखवा. पुढं दिलेलं आहे डोनेशन 7 लाख, हे डोनेशनसुद्धा या ठिकाणी आपल्याला पुढं काय दिलं नाही, जनरल किंवा स्पेशल फंडासाठी देणगी तसं काय दिलेलं नाही, त्यामुळे ती इन्कमलाच बघा. या ठिकाणी जर आपण एक 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 पॉईंट बघितला तर तुमच्या लक्षात येईल. इथं इंटरेस्ट 60,000 इन्कमला आलेला आहे. डोनेशन इनला 7 लाख रुपये लिहायचं आहे, कारण ॲडजस्टमेंट आहे. 60% बिल्डिंग फंडासाठी वापरायचं आहे, त्यामुळे 7 लाखातनं 60% वजा करून मग राहिलेली रक्कम आउटरला येणार आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये जर बघितलं तर बाकीचे इन्कम दिलेले आहेत, ते आहे अशा आपण इन्कमला एकत्रित या ठिकाणी बघणार आहोत. बघा ट्युशन फी 15 लाख कॉलेज असल्यामुळं डायरेक्ट इन्कमला, ॲडमिशन फी 65,000 डायरेक्ट इन्कम साईडला, टर्म फी 4 लाख ही सुद्धा डायरेक्ट इन्कम साईडला आउटरला लिहून टाकायचे आहेत. हे इन्कमच आहेत. बघा 15 लाख, 65 लाख, 4 लाख या ठिकाणी तुम्हाला रक्कम दिसत असतील. डायरेक्ट आउटर कॉलमला 15 लाख ट्युशन फी, नंतर ॲडमिशन फी 65,000, नंतर टर्म फी 4 लाख. त्यानंतर म्हणजे तिन्ही डायरेक्ट इन्कम साईडला आपण पॉईंट घेतलेले आहेत. पुढं या ठिकाणी सेकंड रिसिट आणि पेमेंट अकाउंटच्या सेकंड स्लाईडमध्ये बघा तुम्हाला दिसत आहे टू ड्रामा रिसिप्ट 1 लाख, हे पण डायरेक्ट इन्कमला लिहायचं आहे. टू रेंट ऑफ हॉल 6,000 हे सुद्धा इन्कमला लिहायचं आहे. आणि पुढं टू लिगसी पण इथं सांगितलं आहे कॅपिटलाइज करा 60,000 रुपये, हे आपल्याला कॅपिटल फंडात लॅबिलिटी साईडला ॲड करावं लागेल. म्हणजे ड्रामा रिसिट आणि रेंट ऑफ हॉल हे डायरेक्ट आपण इन्कम साईडला लिहिणार आहोत, आणि लिगसी ही आपण कॅपिटल फंडात लॅबिलिटीला ॲड करणार आहोत. बघा या ठिकाणी तर पुढं ड्रामा रिसिप्ट 1 लाख लिहिलेला आहे डायरेक्ट. त्यानंतर पुढं रेंट ऑफ हॉल 6,000 रुपये डायरेक्ट इन्कमला दुसऱ्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि लिगसीज आपण ही कॅपिटल फंडामध्ये 60,000 रुपये ॲड केलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रिसिप्टचे पॉईंट एक तर इन्कमला घ्या किंवा लॅबिलिटी साईडला एखादा दुसरा पॉईंट येणार आहे. तर या पद्धतीने आपण याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता पेमेंट साईडचे पॉईंट एक्सपेंडिचरला किंवा ॲसेट साईडला घेणार आहोत. पेमेंट साईडला या ठिकाणी बघा एक 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 पॉईंट आता आपण बघणार आहोत. पेमेंट साईडचे बघा सुरुवातीला पेमेंट साईडला बाय सॅलरी 23,55,000 ही आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत इनरला. त्यानंतर बाय स्टेशनरी 27,000 ही सुद्धा आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार आहोत. त्यानंतर बघा म्हणजे एक्सपेंडिचर साईडला जर बघितलं तर सॅलरी सुरुवातीला इनरला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग आपल्याला ॲड करायचं आहे. बघा आता इथं 23,55,000 रुपये सॅलरी या आउटर कॉलमला इथं लिहायची राहून गेलेली आहे. 23,55,000 सॅलरी आणि त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग पण आपल्याला लिहायची आहे आणि मग आउटरला रक्कम आपण घेणार आहोत. अशा प्रकारे आउटस्टँडिंग सॅलरी पण ॲड करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला इफेक्ट दाखवायचा आहे. आणि म्हणजे 23,55,000 आणि आउटस्टँडिंग सॅलरी आपली आहे 70,000 ती त्यामध्ये ॲड करायची आहे सॅलरीमध्ये. बघा इथं सॅलरी 23,55,000 ॲड 70,000
आउटस्टँडिंगचे 70,000 रुपये ॲड करायचे आहेत आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजे टोटल या ठिकाणी आउटरला येणार आहे 24,25,000. म्हणजे सॅलरीची रक्कम आउटर कॉलमला येणार आहे सॅलरी आउटर कॉलमला सॅलरी येणार आहे 24,25,000 ह्या आउटरला रक्कम येणार आहे सॅलरीची. लक्षात राहू द्या, तिथं टायपिंग करायची ती राहिलेली आहे. 24,25,000 म्हणजे सॅलरी या ठिकाणी 23,55,000 प्लस या ठिकाणी त्याच्यात रक्कम 70,000 ॲड करायची, मग 24,25,000 आउटरला रक्कम येणार आहे. त्यानंतर स्टेशनरी बघा 27,000 डायरेक्ट आउटर साईडला एक्सपेंडिचरला लिहायचे आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढं बघा आता आपल्याला असेट त्यांनी दिलेले आहेत. बुक्स 88,000 हे असेटला ॲड करा. फर्निचर 78,000 हे पण असेटला ॲड करा. बघा असेट साईडला या ठिकाणी असेट साईडला सुरुवातीला तुम्ही दिसत असेल पहिल्यांदा ओपनिंगचं फर्निचर ॲडजस्टमेंटमधलं घेतलं 3,26,000. त्यात ॲड परचेस 78,000 रुपये. मग टोटल आली या ठिकाणी 4,04,000 आणि मग आउटरची रक्कम 3,00,000 रुपये दिलेली आहे तिथं आपल्याला टेबलमध्ये. मग 4,04,000मधनं 3,00,000 गेले म्हणजे डेप्रिसिएशन 1,04,000 हुडकून काढले, आपण फाइंड आउट केले. सेम तसंच बुकचं पण करायचं आहे. बुक पहिल्यांदा 9,00,000 हे या ठिकाणी ॲडजस्टमेंटमधले आपण घेतले. त्यामध्ये ॲड परचेस 88,000 रुपये ॲड केले म्हणजे टोटल 9,88,000 आली. त्यातनं आउटरची रक्कम दिलेली आपल्याला 8,88,000. मग 9,88,000तून 8,88,000 गेले म्हणजे 1,00,000 रुपये आपण हे डेप्रिसिएशन फाइंड आउट करून घेतलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला फर्निचर बुक ही रक्कम आपण ॲडजस्टमेंटमधली ओपनिंगचा बॅलन्स घेतला 1,418,000. त्यामध्ये नवीन परचेस पेमेंट साईडचं 78,000 88,000 जे ते त्यात ॲड केलं. आणि मग आउटरची रक्कमसुद्धा या ठिकाणी खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. मधला जो फरक आहे त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. ते डेप्रिसिएशन लेस करायचं आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण एक्सपेंडिचरला दाखवणार आहोत. अशा प्रकारे ह्या ॲसेट आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिल्या होत्या, त्या पद्धतीने त्याचे इफेक्ट आपण बघितलेले आहेत. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढं बघा आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे पेमेंट साईडला बाय ड्रामा एक्सपेन्सेस 90,000 रुपये हे डायरेक्ट आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. बाय पोस्टेज 7,000 रुपये हे पण आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. बाय टेलिफोन चार्जेस 6,000 हे पण आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. बाय इलेक्ट्रिसिटी 61,000 हे सुद्धा आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. म्हणजे हे चारही पॉईंट एक्सपेंडिचरला दाखवायचे आहेत. बघा 90,000 7,000 6,000 61,000. म्हणजे एक्सपेंडिचर साईडला जर तुम्ही बघितलं तर डायरेक्ट आउटर कॉलमला बघा इथं टू ड्रामा एक्सपेन्सेस 90,000, टू पोस्टेज 7,000, टू टेलिफोन चार्जेस 6,000, टू इलेक्ट्रिसिटी 61,000. तर या प्रकारे ते डायरेक्ट सगळे एक्सपेंडिचर आहेत, त्यामुळं आपण ते एक्सपेंडिचरला आउटर कॉलमला लिहिलेले आहेत. आता पुढच्या तिथंच पेमेंट साईडला या ठिकाणी वरची स्लाईड संपली इलेक्ट्रिसिटी. आता पुढच्या सेकंड स्लाईडमध्ये बघा पेमेंटला काय काय आलं आहे. बाय न्यूजपेपर 6,500 हे सुद्धा आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार आहोत. बाय न्यूजपेपर 6,500 एक्सपेंडिचरला. आणि त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन त्यामध्ये कॅश इन हँड 62,000, कॅश ॲट बँक 3,23,000 हे दोन्ही आपण असेट साईडला या ठिकाणी लिहिणार आहोत. क्लोजिंगचे त्या असेट आहेत बघा. क्लोजिंगचं कॅश इन हँड कॅश ॲट बँक सुरुवातीला बघा 62,000 आणि 3,23,000. तर या प्रकारे या कॅश इन हँड कॅश ॲट बँक आपण असेटला दाखवणार आहोत. आता पेमेंटचे सगळे पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यासले. आता खाली एक 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 ॲडजस्टमेंट पण या ठिकाणी आपण बघणार आहोत. पेमेंटची बघा टोटल रिसिट आणि पेमेंटची टोटल आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे 31,00,000
31,03,000 रिसिट आणि पेमेंटची टोटल दिलेली आहे. आता आपल्याला एक 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 ॲडजस्टमेंट बघायचे आहेत. बघा, सुरुवातीला बुक्स आपण 9 लाख असेटला बघितलं, नवीन खरेदी त्याच्यामध्ये ॲड केली आणि मग आउटरची रक्कम माहीत होती 8,88,000. मग मधला जो फरक आहे तो डेप्रिसिएशन आपण लेस करून एक्सपेंडिचरला दाखवलेला आहे. सेम तसंच फर्निचरचं सुद्धा, फर्निचरची रक्कम सुरुवातीला 3,26,000, नवीन परचेस त्याच्यात ॲड करा आणि मग आउटरची रक्कम 3 लाख आहे, म्हणजे मधला जो फरक आहे त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. ते डेप्रिसिएशन लेस करून एक्सपेंडिचरला दाखवायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग फंड हे आपण या ठिकाणी लायबिलिटीला दाखवणार आहोत आणि कॅपिटल फंड 6,11,000 हे सुद्धा आपण लायबिलिटी साईडला या ठिकाणी दाखवणार आहोत इनरला. त्यानंतर बघा 60% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन आपण इन्कमला लिहिलेलं आहे, त्यामधनं डोनेशनमधनं 60% रक्कम लेस करून लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंडात ॲड करायची आहे. आणि शेवटी आउटस्टँडिंग सॅलरी ₹70,000. सॅलरी आपण एक्सपेंडिचरला दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग ॲड करा आणि दुसरा इफेक्ट आपण लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत, आउटस्टँडिंग सॅलरी 70,000. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या 3 ॲडजस्टमेंट आपण अभ्यासलेले आहेत. आता खाली रिसिट आणि पेमेंट अकाउंट परत एकदा बघू, म्हणजे तुम्हाला ते पण समजून येईल व्यवस्थित. सुरुवातीला बघा एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरी, आता इथं रक्कम द्यायची राहिलेली आहे 23,55,000. त्यात ॲड आउटस्टँडिंग 70,000. आउटरला रक्कम येणार आहे तुमची 24,25,000 ही आउटरला रक्कम येणार आहे. म्हणजे 23,55,000 अधिक 70,000 24,25,000. तर या पद्धतीने आउटरला रक्कम सॅलरीची येणार आहे. त्यानंतर स्टेशनरी 27,000, ड्रामा एक्सपेन्सेस 90,000, पोस्टेज 7,000, टेलिफोन चार्जेस 6,000, इलेक्ट्रिसिटी 61,000. त्यानंतर पुढं या ठिकाणी दुसऱ्या स्लाईडमध्ये एक दोन पॉईंट दिलेले आहे. दुसऱ्या स्लाईडमध्ये बघा टू न्यूजपेपर 6,500 आणि नंतर डेप्रिसिएशन हे बुक्समध्ये 1 लाख आणि फर्निचर 1,04,000 अशी टोटल आउटरला डेप्रिसिएशनची 2,04,000. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही एक्सपेंडिचर साईड आपण अभ्यासली. आता इन्कम साईडला बघा, सुरुवातीला इन्कम साईडला या ठिकाणी बाय इंटरेस्ट 60,000, त्यानंतर बाय डोनेशन 7 लाख, त्यातनं 60% रक्कम वजा करा, मग आउटरला येईल 2,80,000. नंतर बाय ट्युशन फी 15,000, बाय ॲडमिशन फी 65,000, बाय टर्म फी 4 लाख, बाय ड्रामा रिसिप्ट 1 लाख. त्यानंतर पुढं बाय रेंट ऑफ हॉल 6,000. तर या प्रकारे आपण इन्कम साईड पण अभ्यासलेले आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज कसं करायचं बघा. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आज एक्सपेंडिचरची टोटल मोठी येणार आहे, जास्त येणार आहे. मग एक्सपेंडिचरची टोटल किती येते बघा आपली 28,36,000. हे 28,36,000 टोटल आपण इन्कमला लिहिणार आहोत आणि या 28,36,000 मधून हे इन्कमची टोटल वजा करायचे आहे, लेस करायचे आहे. जो काय फरक येणार आहे त्याला नाव द्यायचं आहे बाय डेपिसिट 4,15,000. म्हणजे हा डेपिसिटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. 4,15,000 डेपिसिट आपला लॉस आहे. हा आपण कॅपिटल फंडामधनं लायबिलिटी साईडला लेस करणार आहोत. म्हणजे डेपिसिट म्हणजे एक प्रकारचा लॉस आहे, तो कॅपिटल फंडामधनं लेस करणार आहोत 4,15,000. बघा तुम्ही लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामधनं हा डेपिसिट तुम्ही जर बघितला तर लेस केलेला आहे.
बघा आता सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड बघू. कॅपिटल फंड 6,11,000, त्यामध्ये ॲड लिगसीज 60,000, टोटल येते 6,71,000. त्यामधनं लेस डेपिसिट 4,15,000 वजा करा, मग आउटरला रक्कम येणार आहे 2,56,000. कॅपिटल फंडाच्या आउटरला डेपिसिट वजा करून 2,56,000. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी 70,000. त्यानंतर बिल्डिंग फंड 8,27,000. त्यामध्ये ॲड डोनेशन 4,20,000. मग आउटरला रक्कम येते 12,47,000. त्यानंतर ॲसेटचे आता बघा, कॅश इन हँड 62,000, कॅश ॲट बँक 3,23,000. फर्निचरची परत एकदा ॲडजस्टमेंट बघा. फर्निचरची ओपनिंगची रक्कम 3,26,000. नवीन परचेस 78,000 त्याच्यात ॲड करा, टोटल ती 4,04,000. आणि मग 3,00,000 रक्कम दिलेली, मग मधली जी रक्कम आहे ती 1,04,000 डेप्रिसिएशन जे आहेत ते आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. त्यानंतर सेम तसंच बुक्सचं पण आहे. ओपनिंगची रक्कम बुकची 9,00,000, नवीन परचेस त्याच्यात 8,00,000 ॲड केले, टोटल नवीन परचेस 88,000 आहे. मग 9,88,000 टोटल आली. आणि मग शेवटी आउटरला 8,88,000 दिले होते. मग मधला जो फरक आहे 1,00,000 रुपये ते डेप्रिसिएशन आपण हुडकून काढलं. म्हणजे 9,88,000 888 गेले म्हणजे 1,00,000 फरक आला. त्याला नाव द्यायचं आहे डेप्रिसिएशन. आणि हे डेप्रिसिएशन आपण एक्सपेंडिचरला दाखवायचं आहे. म्हणजे 1,04,000 आणि हे 1,00,000 रुपये आपण एक्सपेंडिचरला डेप्रिसिएशन दाखवणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल बघा येते तुमची 15,73,000. तेवढीच ॲसेटची टोटल येणं अपेक्षित आहे 15,73,000. तर या प्रकारे लायबिलिटीची टोटल 15,73,000, मग ॲसेटची टोटल 15,73,000. तर या प्रकारे आपल्याला या बॅलन्स शीटची व्यवस्थित टोटल क्लोज करून लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड टॅली करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा एक वेगळा टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम तुमच्या आहे. शेवटचे 1-2-3 प्रॉब्लेम आहे, त्यातला हा प्रॉब्लेम आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलाच. तर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या प्रकारे आपण क्लोज केलेलं आहे. तर परत एकदा ऐका की या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी रिसिट आणि पेमेंट अकाउंट देतात. त्यानंतर टेबल वजा ओपनिंगच्या काय ॲसेट आणि लायबिलिटी देतात आणि एखादी दुसरी ॲडजस्टमेंट देतात. तर त्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला तो टेबल जरी ट्रान्सफर केला आणि नंतर ॲडजस्टमेंट केल्या तरी व्यवस्थितरित्या हा तिसरा प्रकार तुम्हाला समजून जाईल. कुणाला काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारा. फक्त या प्रॉब्लेममध्ये इथं एक्सपेंडिचर साईडला महत्त्वाचं म्हणजे सॅलरीची रक्कम आहे ती या ठिकाणी टाकायची राहिलेली. सॅलरी 23,00,000 मुद्दाम लिहित आहे 55,000 आणि त्याच्यात ॲड 70,000 रुपये आपल्याला ॲड करायचे आहेत. म्हणजे टोटल या ठिकाणी आहे बघा 24,25,000 सॅलरीची रक्कम आहे. तेवढी या ठिकाणी नीट लक्ष द्या. तेवढी रक्कम फक्त या ठिकाणी करेक्ट करून घ्या. सॅलरी इनला 23,55,000 आणि मग ॲड आउटस्टँडिंग या ठिकाणी आउटस्टँडिंग 70,000. 24,25,000 सॅलरीची रक्कम घ्या, ती दाखवायची या ठिकाणी राहून गेली होती. तर या पद्धतीने हे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट पहिले सुरुवातीची स्लाईड आणि नंतर डेपिसिट आलेली दुसरी स्लाईड आहे ती पण या ठिकाणी बघा. तर या पद्धतीने दुसरी स्लाईड इन्कम अँड एक्सपेंडिचरची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या प्रकारे आपण क्लोज केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा तिसऱ्या प्रकारमधला प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. व्यवस्थित प्रॉब्लेम लिहा आणि ॲन्सर व्यवस्थित सोडवा. कुणाला काही शंका असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचारा. आणि असा हा आजचा
एक वेगळा प्रॉब्लेम आपण अभ्यासलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला तिन्ही प्रकार परत एकदा सांगतो. पहिल्या प्रकारामध्ये आपण हे आपल्या माहितीसाठी आपण प्रकार पाडत आहोत. रिसीट आणि पेमेंट अकाउंट आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट देतात. हा झाला पहिला प्रकार. आता दुसऱ्या प्रकारामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट देतात आणि रिसीट पेमेंट देतात, 1-2 ॲडजस्टमेंट देतात. म्हणजे दुसऱ्या प्रकारात ओपनिंग बॅलन्स शीट येतं आहे आणि हा आजचा प्रॉब्लेम अभ्यासलेला तिसऱ्या प्रकारातला होता की या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी रिसीट आणि पेमेंट अकाउंट देतात आणि खाली ॲडजस्टमेंट वजा म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला टेबल वजा माहिती दिलेली आहे. त्यामध्ये ॲडजस्टमेंट देताना आपल्याला या टेबलमध्ये ओपनिंगच्या आणि क्लोजिंगच्या असेट लायबिलिटी देतात आणि एखादी दुसरी नवीन ॲडजस्टमेंट दिलेली आहे. म्हणजे हा तिसऱ्या प्रकारातला प्रॉब्लेम आहे की रिसीट पेमेंट देतात आणि एक टेबल देऊन त्यातमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंगच्या असेट आणि लायबिलिटी देतात. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आपण तिसऱ्या प्रकारामधला सुद्धा प्रॉब्लेम व्यवस्थित अभ्यासलेला आहे. पुढच्या सुद्धा लेक्चरला आपण असाच एक वेगळा प्रॉब्लेम तिसऱ्या प्रकारातला अभ्यासणार आहोत. सुरुवातीचा सिंपल प्रकार आपण अभ्यासला रिसीट आणि पेमेंट अकाउंट, एक 5-6 ॲडजस्टमेंट. दुसऱ्यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट देतात आणि तिसऱ्यामध्ये असेट आणि लायबिलिटी खाली टेबलमध्ये दिलेले असतात. त्याच्यामध्ये नवीन असेटमध्ये मगाशी बघितलं, नवीन असेट सुरुवातीला 1-4च्या घ्या आणि त्या 1-4च्या असेटमध्ये या ठिकाणी परचेस ॲड करा आणि मग आउटच्या या रक्कम आल्या पाहिजेत. म्हणजे मधला जो फरक आहे तो डेप्रिशिएशन आहे. तर या प्रकारे हा प्रॉब्लेम आपण व्यवस्थित अभ्यासलेला आहे. कुणाला काही शंका असतील तर तुम्ही क्लास कमेंटमध्ये या ठिकाणी विचारा आणि हा प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबत आहोत. जरी कुणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि झालेले सगळे प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सॉल्व करा. कारण हा आपला दुसरा टॉपिक आपण शेवटच्या टप्प्यात अभ्यासत आहोत. अजून एखादा दुसरा प्रॉब्लेम घेऊन आपण तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी झालेले प्रॉब्लेम व्यवस्थित अभ्यासा. काही शंका असतील तर त्याच वेळी त्या क्लिअर करा, विचारा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या आपल्याला प्रॉब्लेम समजेल, पोस्टिंग समजेल, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट समजतील. त्यासाठी अकाउंटच्या नोटबुकमध्ये तुम्ही या झालेल्या प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या लिहा आणि ते व्यवस्थितरित्या सॉल्व करा. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण हा तिसरा प्रकारचा प्रॉब्लेम अभ्यासला. थांबत आहोत. धन्यवाद.